नमस्कार मित्रांनो आणि रामराम शेतकऱ्यांनो. आपली शेती आपला व्यवसाय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार अंतर्गत अशी एक योजना आहे ज्याच्यामध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळते आणि पहिली ते ग्रॅज्युएशनपर्यंत आणि पदवीधरपर्यंत त्यांना ती शिष्यवृत्ती मिळते मित्रांनो. तर कशी आपल्याला या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचा किंवा या शिष्यवृत्तीसाठी कसं आपण ॲप्लिकेशन करायचं या संदर्भातच मी आपल्याला सविस्तरमध्ये माहिती देणार आहे मित्रांनो. तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल, आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या आठवणीने आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. चला तर ज्यांनी ज्यांनी आपलं बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांच्या पाल्यांसाठी, त्यांच्या मुलांसाठी आपण शिष्यवृत्तीचा अर्ज कसा करायचा या संदर्भात सविस्तर माहिती देणार आहोत मित्रांनो. चला तर सविस्तरमध्ये तुम्हाला दाखवतो शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करायचा या संदर्भात माहिती. सर्वप्रथम मित्र हो, आपल्याला गुगल क्रोमवर यायचं आहे. गुगल क्रोमवर आल्यानंतर बांधकाम कामगार अशी वेबसाईट टाकून घ्यायची आहे. त्यानंतर अशी वेबसाईट टाकल्यानंतर इथं पहिला ऑप्शन येते एक नंबरला, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट ओपन होते मित्रांनो. इथे खूप सारे ऑप्शन आहेत. कोणी नोंदणी केली नसेल तर नोंदणी करून घ्या. तुम्हाला खाली लिंक देतो, त्याचा पूर्ण व्हिडिओ बघून तुम्ही नोंदणी करू शकता. आता आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भात थोडक्यात माहिती. तर त्यानंतर अशा प्रकारे ओपन होती वेबसाईट. अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे न्यू क्लेम म्हणून घ्यायचं आहे. न्यू क्लेम घेतल्यानंतर आपण जे पेमेंट केलं होतं आणि जे आपल्याकडे बांधकाम कामगाराचं कार्ड आहे, त्या कार्डवर जे आपला नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर, तो नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन नंबर इथे टाकून घ्या आणि प्रोसीड टू फॉर्म करा. त्यानंतर OTP सेंड होईल आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर जाईल आणि ती OTP इथे आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि व्हॅलिड OTP करायची आहे आणि व्हॅलिड OTP केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा हा फॉर्म ओपन होतो. ऑटोमॅटिक सगळी तुमची माहिती येते तुमच्या इथं. तुम्ही सगळी अगोदर फॉर्म भरलेला असल्यामुळे बँक डिटेल वगैरे सगळं येते, तुमचा ॲड्रेस वगैरे. फक्त आपल्याला इथे काय करायचं आहे, योजना श्रेणी निवडायची आहे. म्हणजे आपल्याला कुठल्या योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे. तर इथं 4 योजना आहेत. शैक्षणिक योजना, आरोग्य योजना आणि आर्थिक योजना आणि सामाजिक योजना. तर आपल्याला शैक्षणिक कल्याण योजनेविषयी अर्ज करायचा आहे मित्रांनो. तर आपण शैक्षणिक कल्याण योजना निवडत आहोत आणि त्यामध्ये सुद्धा अशा भरपूर ऑप्शन आहेत की तुम्हाला कशाला कोणत्या योजनेसाठी क्लेम करायचा आहे आणि कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे. तर आपल्याला शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन करायचं आहे आणि शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचा आहे. तर एक नंबरचाच ऑप्शन आहे मित्रांनो. मी त्याला क्लिक करत आहे. त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो खाली स्क्रोल करा. त्यानंतर आपल्याला मुलाचे किंवा मुलीचे नाव निवडायचे आहे. तर इथं ऑटोमॅटिक आलेलं आहे, कारण तुम्ही फॉर्म भरत असताना भरलेली माहिती असते. तर मी निवडलेला आहे. तिचा आधार नंबर किंवा त्याचा आधार नंबर, वय ऑटोमॅटिक येत आहे. ती कोणत्या शाळेमध्ये व कितवीमध्ये शिकत आहे हे पण आपल्याला निवडायचं आहे आणि कोणत्या शाळेमध्ये आहे त्या शाळेचं नाव टाकायचं आहे मित्रांनो. इथे त्या शाळेचं नाव टाकून घ्या. त्यानंतर शाळेचा ॲड्रेस टाकून घ्या. त्यानंतर शाळेचं मंडळ टाकून घ्या मित्रांनो. त्यानंतर उत्तीर्ण झालेलं वर्ष टाकून घ्या. खाली स्क्रोल करा आणि येथे आपल्याला आता काही सर्टिफिकेट अपलोड करायचे आहेत. सर्वात प्रथम कोणतं आहे? मागील शैक्षणिक वर्षात 75% उपस्थिती असलेले प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे आपल्याला. तर आपण इथं फाईल चूज करून अपलोड करू शकता.
आणि त्यानंतर 2 नंबरचं काय आहे, चालू शैक्षणिक वर्षाचा बोनाफाईड प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. ज्या शाळेमध्ये तुमची मुलगी शिकत आहे, त्या शाळेमधून तुम्ही चालू वर्षाचं बोनाफाईड प्रमाणपत्र घेऊन इथे अपलोड करू शकता मित्रांनो. त्यानंतर पाल्याचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 4 नंबर आहे, राशन कार्ड अपलोड करायचं आहे. त्यानंतर राशन कार्ड अपलोड झाल्यानंतर मित्रांनो खाली स्क्रोल करा आणि कागदपत्रे पडताळणीवर क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला येस करायचं आहे. कागदपत्रे व्हेरिफाय झालेली आहेत. त्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करून इथे आपल्याला टिक करून सबमिट करायचं आहे मित्रांनो. असं सबमिट केल्यानंतर फॉर्म तुमचा सबमिट होतो आणि तुम्हाला मेसेज येतो की तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे आणि तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर एक येतो मित्रांनो. तर मी ऑलरेडीच फॉर्म सबमिट केलेला आहे, त्यामुळे माझा फॉर्म सबमिट होणार नाहीये. अशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल मित्रांनो आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.